नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत। काही महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघूयात। सुरुवातीलाच अर्थातच राजकीय घडामोडी। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे। संजय निरुपम आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत ती दिल्लीत पोहोचलेली आहे। आज ती काँग्रेसमध्ये प्रवेश करेल अशी सूत्रांची माहिती आहे। पक्ष प्रवेशानंतर उर्मिलाला उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही आहे। उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। कालपासून चर्चा होती उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, त्याप्रमाणे आज ती दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधींची ती भेट घेईल असंही कळतं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, काय सांगाल? ठरल्याप्रमाणे म्हणजे कालपासून ज्या चर्चा होत्या त्याप्रमाणे उर्मिला मातोंडकर आता दिल्लीत दाखल झाली आहे। कधी काँग्रेसमध्ये ती प्रवेश करेल, कुठे हा कार्यक्रम होणार आहे, काही सांगता येईल का? स्वर्णा, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने आपण काल उत्तर दिलं होतं की उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील, त्याच धर्तीवरती आता पाऊल पडायला सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे उर्मिला मातोंडकर ज्या आहेत चित्रपट अभिनेत्री, त्या दिल्लीत संजय निरुपम जे तत्कालीन अध्यक्ष आहे मुंबई विभागीय काँग्रेसचे, ते पोहोचलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 1 वाजता त्या काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी जाऊन होऊ शकतं उर्मिला मातोंडकर, त्यानंतर सोबतच संजय निरुपम आणि सोबतच मिलिंद देवरा हे 3 लोक त्या वेळी उपस्थित राहतील आणि त्याच वेळी उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जातील। आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता एक पत्रकार परिषद आहे, खास करून संजय निरुपम, त्यानंतर रणजित सुरजेवाला आणि मिलिंद देवरा यांची होऊ शकतं त्या पत्रकार परिषदेत देखील त्या सहभागी राहतील। आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या माध्यमातून त्यांना त्या पद्धतीनं मुंबईतून उमेदवारी देण्याचा जवळपास निर्णय पक्का झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या उमेदवारीची घोषणा होईल असंही माहिती पुढे आलेली आहे। नक्की त्यांच्याबरोबर शत्रुघ्न सिन्हा सुद्धा प्रवेश करतील काँग्रेसमध्ये असं कळतं, याविषयी काही कळू शकलंय? नाही, शत्रुघ्न सिन्हाच्या प्रवेशाचंही आजच या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे की शत्रुघ्न सिन्हा जे ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि खास करून पटना साहेब जे भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते पटना साहेबमधून, पण त्यानंतर जे वाद झाले त्यानंतर त्या वादानंतर आता ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील जवळपास निश्चित झालेलं आहे। आणि आज दुपारी ते देखील साधारणतः 2च्या दरम्यान ते प्रवेश करतील अशीही माहिती प्राप्त झालेली आहे। त्याचमुळे 2 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे असेही काँग्रेसच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत।